उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय वारकरी मेळावा 100 वारकरी सेवारत्न पुरस्काराचं वितरण धुळ्याच्या देवपूर येथील एकविरा माता मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जळगावच्या धरणगावातील झुरखेडा गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची रॅली, शासनाच्या वेगवेगळ्या योजना तसंच उपक्रमांची जनजागृती। रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी। महाराष्ट्र शासनाने कला केंद्रांवर बंदी आणावी, धुळ्यातील खानदेश तमाशा मंडळाच्या अध्यक्षांची मागणी। तमाशा मंडळ बदनाम होत असल्याचीही खंत व्यक्त। बदलापुरात अतिउच्च दाब भूमिगत विद्युत वाहिन्या टाकताना निष्काळजीपणा, ठेकेदाराकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष। विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी 3 फूट खोल खड्डा करणं बंधनकारक असताना 1.5 ते 2 फूट खड्डा करून केबल टाकल्या। पुण्यातील बाजारात सीताफळाची उच्चांकी आवक, मार्केट यार्डातील फळ बाजारात दररोज 26 टनापर्यंत सीताफळांची आवक। सीताफळाच्या दरात घट, घाऊक बाजारात प्रतवारीनुसार प्रति किलो 50 ते 120। अंबरनाथच्या नेताजी मार्केट परिसरात रात्रीच्या वेळी चोरटे फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर। रात्रीच्या वेळी हातात दांडके घेऊन फिरताना चोरटे सीसीटीव्हीत कैद। डोंबिवलीत शिक्षकाकडून प्रेमसंबंधात अडकवून 3 महिलांची फसवणूक। राहुल तिवारी असं फसवणूक करणाऱ्या या आरोपी शिक्षकाचं नाव। मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी ताब्यात। सोलापूरच्या सीमेजवळ कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यामधील चडचणमध्ये स्टेट बँकेवर फिल्मी स्टाईल दरोडा। दरोड्यात 8 कोटी रोख आणि 50 किलो सोनं लुटल्याची माहिती, पोलिसांकडून तपास सुरू। आयुष कोमकर हत्या प्रकरणात सर्व 13 आरोपींवर मोक्का, तर पोलिसांनी शरण आलेल्या कृष्णा अंदेकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला परिसरातून चरसचा साठा जप्त। अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, 4 लाख रुपये किमतीचा चरस जप्त। सांगलीतील विटा पोलीस ठाण्यात संशयिताकडून आत्महत्येचा प्रयत्न। प्रकाश चव्हाण असं संशयित आरोपीचं नाव असून त्याला चोरीच्या प्रकरणात तो ताब्यात आहे। पालघरच्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरण परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर। महिनाभरापूर्वी याच परिसरामध्ये दिसला होता बिबट्या। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सर्व राज्यांमधील धर्मांतरण कायद्याच्या वैधतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार। राज्य कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या उच्च न्यायालयांमधील सर्व प्रलंबित याचिका सुप्रीम कोर्टाकडे। बेकायदेशीर बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग सोनू सूदला समन्स। 23 सप्टेंबरला युवराज सिंगला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स, तर ईडीने अभिनेता सोनू सूदला 24 तारखेला चौकशीसाठी बोलावले।